नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सुके करोड्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राइब करून घ्या। चला सुरुवात करूया आज सुके करोड्याची भाजीला। तर सर्वात आधी मी 1 वाटी करोडे घेतलेले आहेत। कोणत्या कोणत्या भागामध्ये याला सांडगे सुद्धा म्हटले जातात। तर करोडे घेतलेले आहे 1 वाटी मी इथे आणि यांना आता छान असं भाजून घेऊया ताव्यावरती किंवा तुम्ही कढईतही भाजू शकतात थोडं तेल टाकून। करोडे भाजल्यामुळे करोडे जे आहे कुसकुशीत होतात आणि जी आहे भाजी लवकर शिजली जाते, म्हणून करोडे थोडे आधी आतबात भाजून घ्यायचे त्यांना। इथे आपले करोडे किंवा सांडगे भाजून झालेले आहेत, त्यांना मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं किंवा बडगी असते त्याच्यामध्ये घेऊ शकतात आणि यांना कुटून घ्यायचं। जसं आपण ठेचा वगैरे कुटतो या पद्धतीने कुटायचं आणि बारीक याचे तुकडे करतायत व्हिडिओमध्ये दिसतं अशा पद्धतीने कुटून झालं। कारण आपण जेव्हा भाजी शिजवतो तेव्हा हे करोडे फुलतात, म्हणून यांना बारीक कुटायचं। तर व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीने मी कुटून घेतलेले आहेत। आता भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 छोटे मीडियम कांदे घेतलेले आहेत। यांना चिरून घ्यायचं बारीक। तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकतात, पण मी तिखटाची भाजी बनवणार आहे। तर हिरवी मिरचीची भाजी जर करायची असेल तर या स्टेजला मिरचीही तुम्ही कट करू शकतात, 4 ते 5 मिरच्या। आता आपला कांदा आणि लसूण चिरून झालेला आहे। तर कढई घ्यायची, कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं। या भाजीला थोडं तेल जास्तच घालायचं। तर तेल तापलं की ते 1 टीस्पून जिरं घालायचं, 1 टीस्पून मोहरी घालायची। छान तडतडली की यामध्ये आपण चिरलेला लसूण घालायचा आणि छान त्याला थोडं ब्राउनिश होऊ द्यायचं। तर आता लसूण घातलेला आहे, छान ब्राउनिश झाला की जर मिरची घालायची असेल तर तुम्ही या स्टेजला मिरची घालू शकतात। तर लसूण झालेला आहे, आता आपण कांदा घालायचा। कांदाही छान होऊ द्यायचा थोडा ब्राउन। कांद्यामध्ये हळद घातली, जेव्हा आपण कांदा टाकतो तेव्हा हळद घातली तर हळदीचा उग्रपणा निघून जातो, म्हणून कधी मी कांद्यामध्ये हळद घालते। तर हळद घातलेली आहे 1 टीस्पून, छान मिक्स करून घ्यायचं। आता कांदा आपला जो आहे थोडा झालेला आहे, जास्त आपल्याला जाळायचा नाही, कांद्याला थोडाच होऊ द्यायचा। तर या स्टेजला आपण जे कुटलेले करोडे आहे ते घालायचे आणि आता तेलामध्येही याला आपण 1 ते 1.5 मिनिट छान असं परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। तर तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये या पद्धतीने भाजून घ्यायचं 1 ते 1.5 मिनिट। आंब्याच्या रसाबरोबर ही भाजी आवर्जून केली जाते खानदेशमध्ये। खायला खूप टेस्टी लागते आणि जर भाजी नसेल तर तुम्ही अशी भाजी बनवूनही खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकतात। याची पातळ भाजीही केली जाते, रस्सा भाजी। तर इथे मी 1 टेबलस्पून तिखट घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। 1 टीस्पून धना पावडर घालायची आणि ही मिक्स करून घ्यायची। आता यांना आपल्याला शिजवायचं आहे, म्हणून अर्धा ते पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे। हे करोडे पाणी शोषून घेतात, म्हणून पाणी थोडं जास्तच लागतं याला। तर पाणी घातलेलं आहे आणि याला आता छोटं झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं भाजीला। तर इथे 3 ते 4 मिनटं भाजी शिजलेली आहे। आपण चेक करून घेऊया आपले करोडे शिजले आहेत की नाही। करोडे शिजायला वेळ लागतो, ह्या भाजीला जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात। तर आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ चेक करूनच घालायचं, कारण ज्या करोड्यामध्येही मीठ असतं, तर मीठ बघून घालायचं चवीप्रमाणे आपल्या पद्धतीने। तर मिक्स करून घेऊया आणि चेक करते मी आपले करोडे। तर करोडे अजून झालेले नाही आहेत, तर यामध्ये मी परत अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि परत झाकण ठेवायचं आणि भाजीला शिजू द्यायची। तर ही भाजी खायला खूप छान लागते। एकदा या पद्धतीने नक्की भाजी करून बघा। जर तुम्हाला माझी करोड्याची भाजी आवडत असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता मी इथे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। परत आता भाजी चेक करून घेऊया झाली आहे की नाही। तर मी इथे परत अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलं होतं आणि परत झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं शिजू दिली होती भाजी। तर आता चेक करूया परत आपले करोडे शिजले की नाही। तर करोडे झालेले आहेत, व्हिडिओमध्ये दिसतंय बघा, आपले करोडे शिजलेले आहेत छान। तर आता आपली भाजी झालेली आहे। अशा पद्धतीने जे आहे जवळजवळ मला 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत करोडे शिजायला। या भाजीला थोडा वेळ लागतोच आणि पाणी जवळजवळ मला 2 ते 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। तर आपली करोड्याची भाजी झालेली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची।
एकदा नक्की अशा पद्धतीने करोड्याची भाजी करून बघा, खायला खूप छान लागते. भाजी नसली की झटपट अशी करोड्याची भाजी तुम्ही नक्की करू शकतात. तर आंब्याच्या रसाबरोबर आवर्जून ही भाजी केली जाते. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. तर आता इथे करोड्याची भाजी रेडी आहे. जर तुम्हाला माझी सुकी करोड्याची भाजी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी बघायला मिळतील. धन्यवाद.